राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपल्या चॅनलवरती गाडी आलेली आहे, टाटा मॅजिक एक्सप्रेस आलेली आहे, जी की आपल्या प्रॉपर एक शाळेसाठी यूज करण्यासाठी आपण हिला उपयोग करू शकतो. यामध्ये 2 मॉडेल येऊन जातात आपल्याला मॅजिकमध्ये. एक आपला व्हाईट कलर येऊन जातो, जे की आपलं नॉर्मल पॅसेंजर वगैरेसाठी यूज करू शकतो. पण स्कूल व्हॅनमध्ये आपल्याला CNG मॉडेल वगैरे भेटत नाही आहे. ते आपल्याला व्हाईट कलरमध्येच जावं लागेल. आणि व्हाईट कलरवाली जी गाडी असते ती तुम्ही पॅसेंजरसारखी यूज करू शकता. पण ही गाडी तुम्हाला स्कूल व्हॅनसाठी तुम्हाला यूज करण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन वगैरे असं म्हणता येईल आपल्याला. आता आपण बोलू आपल्या गाडी चावी बदलतो. या टाईपमध्ये आपल्या गाडी चावी वगैरे येऊन जाते, टाटाचा लोगो वगैरे आणि 2 की आपल्याला मिळून जातात गाडी संग. चावीमध्ये तेवढं काही फीचर्स वगैरे येत नाहीत आपल्याला. पण आपण जर बोललो आपल्या गाडीचं जे इंजिन वगैरे असते त्याबद्दल इंजिन स्पेसिफिकेशन वगैरे आपण जर बोललो, तर आपल्या गाडीमध्ये जे इंजिन वगैरे आहे ते आपल्याला 275 MPFI इंजिन आपल्याला मिळून जाईल. जे की आपल्याला 654 सीसीमध्ये पेट्रोल इंजिन आहे, जे की पॉवर काढून दिले आपल्याला 22.1 BHP आणि टॉर्क वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 55 न्यूटन मीटर संग आरामात मिळून जाईल. त्या संगच आपल्याला जे असं टर्निंग रेडियस वगैरे म्हणता येईल ना, ते आपल्याला 8600 मध्ये आपल्याला आरामात मिळून जाईल. पेट्रोल टँक वगैरे जे आहे याच्यामध्ये ते 26 लिटरचं येते. मित्रांनो, तुम्ही जर CNG आणि पेट्रोलमध्ये कन्फ्यूज होत असाल ना कोणती घ्यावं म्हणून मॅजिकमध्ये, तुम्ही नाही का तुमच्या जवळपास जर CNG स्टेशन जर असेल तुम्ही आरामात CNGकडे जाऊ शकता. त्यामुळे माईलेज चांगला भेटेल तुम्हाला, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमच्या आजूबाजूचं गावाच्या आजूबाजूचं CNG स्टेशन कुठेच जर नसेल, तुम्ही नाही का पेट्रोल मॉडेलकडेच जावं. कारण की नाही का म्हणजे CNG भरायसाठी तुम्हाला चांगलं लांब जावं लागेल. त्यासंगच आपलं जे CNGमध्ये जे पेट्रोल टँक वगैरे असते ना, ते आपल्याला फक्त 5 लिटरचं येऊन जाते. म्हणजे जेवढं आपल्या स्कूटीमध्ये येते ना 5 लिटरचं, तेवढंच आपल्याला CNGमध्ये पण आपल्याला मिळून जाईल. तर त्यामुळे नाही का तुम्ही आपल्या जवळपास जर CNG स्टेशन असेल तर CNGकडे जावं. नसेल तर आपण नाही का मॅजिक जे आपलं पेट्रोल मॉडेल याच्याकडे जायला तुम्ही बघावं असं. त्यानंतर आपण बोललो आपल्या गाडीमध्ये जे याचा आपला मायलेज वगैरे म्हणता येईल ना, ते आपल्याला 20-21 आपल्याला नॉर्मल आपण शहरात चालवलं तर तसं मिळून जाईल. आणि आपण जर हायवेवरती घेऊन गेलो गाडीला तर आपल्याला 20-21 देईल तसा. म्हणजे 21 वर्षाचा आरामात मिळून जाईल, तसं चालवण्यावरती पण डिपेंड आहे. त्यानंतर बोललो आपल्या गाडीमध्ये क्लच वगैरे जे असते ते आपल्याला 170 मध्ये ते 170 मध्ये डाय सिंगल प्लेट आपल्याला क्लच येऊन जातो. आणि आपली गाडीची टोटल जी लांबी वगैरे म्हणता येईल ना, ती आपल्याला अंडर 4 मीटरमध्येच आपल्याला येऊन जाते. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टोटल लांबीबद्दल. तर 3790 मध्ये गाडीची टोटल लांबी आहे आणि 1500 मध्ये गाडीची रुंदी आहे. आणि जी आपल्या गाडीची हाईट वगैरे म्हणतात ती आपल्याला 1890 मध्ये मिळून जाईल. त्या संगत आपल्या गाडीचं जे व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला 2100 मध्ये आरामात मिळून जाईल. आणि 150 चा ग्राउंड क्लिअरन्स वगैरे येऊन जातो. ग्राउंड क्लिअरन्स वगैरे गाडीचं एकदम मोठं एकदम जास्त पण नाही, एकदम कमी पण नाही आहे. कारण की लहान मुलाला गाडी चढताना जास्त प्रॉब्लेम वगैरे नाही झाली पाहिजे. ती गोष्ट ध्यानात ठेवून नये की ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आपल्याला थोडं कमीच दिलेलं आहे, जास्त कमी पण नाही आहे. आणि ग्रॅव्हिटी जर आपण बोललो तर ते आपल्याला 38% आपल्याला मिळून जाईल. आपल्या गाडी GVW म्हणता येईल ते आपल्याला 1830 kg आहे. आणि जे आपल्या गाडीचं गरफेट वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 1200 kg आपल्याला आरामात मिळून जाईल. तर या टाईपमध्ये आपल्या गाडी जी आपल्याला मिळून जाईल पाहायला मिळून जाईल, त्या टाईपमध्ये आपल्या गाडी पाहायला मिळून जाईल. त्यासंग आपण बोललो आपल्या गाडीचे नॉर्मल फीचर्सबद्दल. तर सगळ्यात समोर आपण बघू शकता इथं आपल्याला येऊन जातं आपलं टाटाचं लोगो वगैरे ब्लॅक ग्रिल वगैरे इथं येऊन जाते. त्याखाली पण ब्लॅकच येऊन जातो. आणि मॅजिकची बॅजिंग या साईडला आणि एक्सप्रेसची बॅजिंग या साईडला. हा तिन्ही जे लोगो आपल्या 3D मध्ये येऊन जातात. हेडलाईट वगैरेमध्ये आपल्याला इंडिकेटर्स आणि आपलं इंडिकेटर्सवर आपल्या हॅलोजन सेटअपमध्ये येऊन जातात आणि हेडलाईटमध्ये आपल्या हॅलोजन सेटअपच येऊन जातो. बाकी फॉरवर्ड तुम्ही खाली लावू शकता पाहिजे असेल तुम्हाला तर. आणि टोचची जागा वगैरे आपल्या इथे येऊन जातो. आपल्याला ही गाडी वगैरे मिळाली आपल्याला श्रीनिवास स्वीकारकडून. तुम्हाला कोणत्याही तर तर तुम्हाला कोणती गाडी वगैरे पाहिजे असेल तुम्ही नाही का श्रीनिवास स्वीकारला कॉन्टॅक्ट करू शकता. ही यांची आपल्याला नंबर वगैरे येऊन जातात. तुम्ही जर वाशिममधून बघत असाल तर नंबर वगैरे तसा दिलेलाच आहे. पण अकोला किंवा बुलढाणाकडून बघत असाल तर हे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीच्या साईडच्या लुकबद्दल. आपल्या साईडचं जे लुकवर आहे गाडीचं आपल्या या टाईपमध्ये येऊन जातो. प्रॉपर एक 10-12 धंदे तुम्ही याच्यामध्ये आरामात तसं बसू शकता. आणि जे स्कूल व्हॅनमध्ये आपण म्हणलं तर मुलं वगैरेचे तसेच चांगलं बसू शकता तुम्ही जास्त प्रकारे पण. बाकी इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथून जातात. गाडीमध्ये टायर्स वगैरे बद्दल बोललो. समोर डिस्क ब्रेक येऊन जातो, मागं ड्रम ब्रेक येऊन जाते, जे की ब्रेकिंग चांगलं सपोर्ट केलं जाईल. त्यासंगच आपल्याला 155R13चे आपले टायर येऊन जातात LT कंपनीचे. आणि आपल्या गाडीमध्ये जे आपले ट्यूबलेस टायर आपल्याला सगळे मिळून जातात. पॅराबूल लिफ्टिंग आपल्याला मिळून जाईल, सस्पेन्शन वगैरे. आता आपण बोलूया गाडीच्या आतल्या बाजूला. तर जे आपलं डोर्स वगैरेमध्ये तर लॉक अनलॉकचं कंट्रोल वगैरे आहे. बाकी याच्यामध्ये आपल्याला तेवढं काही कंट्रोल वगैरे मिळत नाही आहे. आणि सीटचे कंट्रोल वगैरे ते आपल्या इथे येऊन जातात. जॅक वगैरेच्या पाठीमागच आपल्याला मिळून जाईल, जसं आपल्या कमर्शियल गाडीमध्ये आपल्याला मिळून जाईल. चाबी वगैरे एकदा लावूया. आता बसलो मी गाडीच्या अंदर. तर गाडीमध्ये आपल्याला नाही का फुल्ली डिजिटल मीटर वगैरे म्हणता येईल ना, ते आपल्याला मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला सगळ्या टाईपची इन्फॉर्मेशन वगैरे असते ना, म्हणजे जसं की लाईव्ह स्पीड आलेली आहे, टेम्परेचर आलेलं गाडीचं आणि
टायमिंग भरा, टोटल गाडी टोटल गाडी आपली किती किलोमीटर चाललेली आहे, फ्यूलची इन्फॉर्मेशन आली. यानंतर तुम्ही काय ट्रिप ए ट्रिप बी तुम्ही काय असं येऊन आलं पण असं चालू वगैरे करू शकता. आणि हे टायमिंग तुम्हाला सगळ्याचं येऊन जाईल. त्यानंतर आपली गाडी मायच वगैरे काय देत आहे ते पण तुम्ही याच्यातनी काढू शकता आरामातनी. बाकी आपल्या गाडीमध्ये आपल्याला जे हेडलाईटचे कंट्रोल वगैरे म्हणतील ते आपल्या या साईडला इथे येऊन जातात आणि इंडिकेटर्स वगैरे पण इथे येऊन जातो. बाकी पार्किंग लाईटचं बटन वगैरे तुम्हाला या साईडला इथे येऊन जाते गाडीमध्ये. आणि इंडिकेटर्स वायपरचे कंट्रोल वगैरे आपल्या या साईडला येऊन जातो. आणि जे आपल्या टाटाचा लोगो वगैरे म्हणतील ते आपल्या या टाईपमध्ये होऊन जाईल. इथं आपल्या टाटाचा लोगो बाकी दोन्ही साईडला आपल्याला हॉर्न्स वगैरे आपल्याला मिळून जाईल. त्यासाठी आपण जर बोललो बा इथं तर आपल्याला इथं तुम्ही म्युझिक सिस्टम वगैरे पाहिजे असेल तुम्ही लावू शकता. आणि इथं तुम्हाला 5 वॉटचं चार्जिंग पण येऊन जाईल. 12 वॉटचं नाही आहे. खाली आपल्याला इको मोड वगैरे आपल्याला मिळालेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही याला ऑन करू शकता. म्हणजेच की आपली गाडी कमी पॉवर वगैरे घेईल. गाडीमध्ये जर पॅसेंजर वगैरे असेल किंवा गाडीमध्ये काय वजन वगैरे असेल तुम्ही याला इकोतून काढू पण शकता. बाकी इथं पण तुम्हाला काही खास सामान वगैरे ठेवायचं तुम्ही याला ठेवू शकता. आणि आपल्या गाडीमध्ये आपले 5 स्पीड ट्रान्समिशन आपला गिअर येऊन जातो. एक आपला रिव्हर्स गिअर वगैरे. बाकी हँडब्रेक वगैरे आपल्या या साईडला इथे येऊन जातो. समोरने काय आरामात 3 जण बसू शकतात. मागे गाडीवर तुम्ही बघू शकता. या टाईपमध्ये आपली गाडीवर आपल्याला मिळून जाईल. त्या संगच आता आपण जाऊया मागच्या बाजूला. आता आपण जाऊया मागच्या रो मध्ये, म्हणजेच की आपल्या म्हणता येईल सेकंड रो आपल्याला म्हणता येईल गाडीची. आणि मुलं नाही का म्हणजेच की शाळेच्या गाडीमध्ये काय करतात जास्त करून का बाहेर हात काढतात लहान लहान मुलं. त्यांच्या सिक्युरिटीसाठी नाही का या टाईपच्या आपल्याला नाही का ग्रिल वगैरे दिलेली आहे. म्हणजेच की मुलांना हात किंवा डोकं वगैरे असं बाहेर काय काही काढावं नाही म्हणून. बाकी आपल्याला इथं लॉक ऑन लॉक एवढंच येऊन जातो डोअर्सवरती. बाहेरून पण आपलं एवढंच आहे. पण बाकी आपल्याला हे स्टीलचा प्लेन जाते लोखंडी आहे. ते याच्यातून हात वगैरे एवढं का बाहेर काढायला अवघड जाते थोडं. तर मागे येऊन बसू शकता. म्हणजेच की स्पेस वगैरे आपल्याला आरामात चांगला मिळून जातो. इथं पण नाही का आरामात तुम्ही पॅसेंजरसाठी पण यूज करू शकता किंवा स्कूल व्हॅनसाठी पण यूज करू शकता. निम्मे तर यायला नाही का स्कूल व्हॅनमध्ये यूज केला जाईल. आणि मागं पण नाही का तुम्हाला जागा वगैरे दिलेली आहे. मागं नाही का हायटेडचा मुलगा वगैरे असेल ना तर मागं नाही का म्हणजे काही वेळपर्यंत बसू शकतो. पण लॉंग टर्मसाठी जर आपलं बसायचं असेल जास्त वेळासाठी मागं थोडं बसायला तकलीफ होते. कारण की आपले जे गुडघे असतात ना गुडघेवर नाही एकदम समोर सीटला ताडतात लेवर असं आपण कंट्रोल करू शकत नाही माणूस. बाकी आपल्याला जे सोर्स करून बटन असते हेल्पचं बटन असते आपल्या दोन्ही आपल्याला दिलेले आहेत गाडीमध्ये. आणि लाईट्स वगैरे म्हणतात ते आपल्याला नाही का येलो लाईट वगैरे आपल्या गाडीमध्ये मिळालेले आहेत. हर जागी आपल्याला काय हँडल्स वगैरे या टाईपमध्ये जातात जे मुलाला चढतात आणि उतरतात आणि काही प्रॉब्लेम झालेली नाही पाहिजे. विंडो तुम्ही तुम्ही असे ओपन वगैरे करू शकता. पण याच्यामध्ये तुम्ही हात वगैरे बाहेर निघाल पण आपला चेहरा वगैरे बाहेर काढताय तेवढं अवघड जाते. पण हे आपल्याला चांगलं दिलेलं आहे म्हणजे बघ की मुलं वगैरे हात बाहेर काढणार नाहीत. आणि आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मागच्या बाजूला. तर आपल्या मागून गाडीचं जे लुक वगैरे म्हणता येईल ते आपल्या या टाईपमध्ये येऊन जातो. आणि जे खाली आपण बोललो आपल्या लाईट्सबद्दल आपलं ब्रेक लाईट इंडिकेटर्स आणि रिव्हर्स लाईट वगैरे इथे येऊन जातो. बाकी आपल्याला इथं पेट्रोल टँक येऊन जाते जे की आपल्या 26 लिटरमध्ये येऊन जातं. आणि इथं आपल्याला मॅजिकची बॅजिंग वगैरे म्हणता येईल. आणि इथं बुटफेस वगैरे बघू शकता या टाईपमध्ये आपल्याला एवढं मिळालेलं आहे. आणि स्टेपलर वगैरे तो माहिती येऊन जातो. कधी जर जरूरत वगैरे पडली तुम्ही याला आरामात बाहेर वगैरे काढू शकता. बाकी इथं जास्त काही सामान वगैरे तसं बसू शकत नाही. आणि याची कंट्रोल वगैरे तुम्हाला म्हणजे जे आपलं स्टेपनी वगैरे असेल बूट वगैरे असे असं तुम्ही काही येत नसेल तुम्ही याला असं लॉक लॉक वगैरे करू शकता. आता म्हणजे फुलच कामच नाही याला. बाकी नंबर वगैरे तुम्ही खाली लावू शकता. टाटाचा लोगो वगैरे इथून जातो. आणि या टाईपमध्ये आपली मागची विंडशील्ड वगैरे म्हणता येईल आपल्याला मिळून जाईल. बाकी आपल्या गाडीमध्ये 2 सेन्सर आणि एक टोचण्याची जागा वगैरे पण मागं मिळालेली आहे. म्हणजेच की बा मागं जर ड्रायव्हर वगैरे गाडी वगैरे घेत असेल तर मागं सेन्सर वगैरे पण काम वगैरे करतील. तर ही आहे तर ही मित्रांनो आपली टाटा मॅजिक एक्सप्रेस पेट्रोल मॉडेल आपल्याला म्हणता येईल प्रॉपर स्कूल व्हॅनसाठीही यूज केला जाते शाळेसाठी. तर तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्याही गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल तर कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे अवेलेबल होऊन जाईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितलेला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुम्ही सांगा ना निवडत नाही.